मुलांनो, आपण आता 1.3 व 1.4 साठी लागणाऱ्या मूलभूत संकल्पना पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी दोन त्रिकोण काढलेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. आता या ठिकाणी बघा, कोन A मी कोन P शी एकरूप दिलाय, सारख्या खुणा केल्यात बघा. कोन B हा कोन Q शी एकरूप आहे आणि कोन C हा कोन R शी एकरूप आहे. म्हणजे त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन Q आणि कोन C एकरूप कोन R. म्हणजे संगत कोन एकरूप आपण घेतलेले आहेत. आणि बघा मुलांनो, बाजूंच्या बाबतीत AB भागिले PQ म्हणजे 2/4 भाग दिला की काय येईल बघा बरं. बे के बे 2 4 म्हणजे किती येईल हे 1/2. तसंच BC/QR, BC 3 आहे, QR किती आहे 6, 3/6 भाग दिला की 3 1 3 3 2 6 1/2. आणि तिसरं गुणोत्तर AC/PR 4/8 भाग द्या 4 1 4 4 2 8. म्हणजे AB भागिले PQ हे गुणोत्तर, BC भागिले QR हे गुणोत्तर आणि AC भागिले PR ही तिन्ही गुणोत्तरं कशी आहेत, समान. मग अशा वेळेस त्रिकोण ABC हा त्रिकोण PQRशी समरूप आहे असं म्हणतात. म्हणजे जेव्हा दोन त्रिकोणाचे संगत कोन एकरूप असतात, जेव्हा दोन त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असतात व संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात किंवा एकरूप म्हणा, संगत बाजूंची गुणोत्तरे समान किंवा एकरूप असतात, तेव्हा ते दोन त्रिकोण काय आपण म्हणतो, समरूप आहे असे म्हणतो. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, समरूप त्रिकोण आणि एकरूप त्रिकोण. जेव्हा आपण एकरूप त्रिकोण म्हणतो तेव्हा दोनही त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असतात, पण संगत बाजूही एकरूप असतात. आपल्या दोन हातातल्या दोन बांगड्या आपण म्हणू शकतो समरूप वर्तुळ एकरूप वर्तुळ म्हणू शकतो. किंवा छोटा समभुज त्रिकोण आणि मोठा समभुज त्रिकोण हा मात्र काय झाला, समरूप झाला. म्हणजे जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत कोन एकरूप असतात आणि संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. आता त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या त्या 3 आहेत, कोको कसोटी, बाकोबा कसोटी आणि बाबाबा कसोटी. मुलांनो, खरं म्हणजे समरूप त्रिकोण येण्यासाठी हे 6 घटक आवश्यक आहेत. 3 संगत कोन एकरूप यायला हवेत आणि 3 संगत बाजूंची गुणोत्तरं समान यायला हवीत. पण प्रत्येक वेळेस हे 6 घटक आपल्याकडे असतीलच असं नाही. त्यातले विशिष्ट 3 घटक जरी असले तरी आपण ते दोन त्रिकोण समरूप म्हणू शकतो. त्या विशिष्ट 3 घटकांना म्हणतात समरूप त्रिकोणाच्या कसोट्या. आता पहिली कसोटी बघूया आपण, कोको कसोटी. आकृती बघा मुलांनो, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये A कोन कशाशी एकरूप घेतला आहे आपण, P शी घेतला आहे. बघा, सारख्या खुणा केल्यात. B कोन कशाशी घेतला आहे, Q शी. म्हणजे त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये जर कोन A एकरूप कोन P असेल, कोन B एकरूप कोन Q असेल, तर त्रिकोण ABC हा त्रिकोण PQRशी कोको कसोटीनी समरूप आहे असं म्हणतात. मुलांना याही कसोटीला दुसरं नाव कोको आहे. पण कोको लिहिण्याची का गरज नाही. त्रिकोणाचे जर दोन संगत कोन एकरूप असतील तर उरलेला हा कोन या कोनाशी आपोआप एकरूप येतोच. कारण त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180. त्यामुळे आपण कोको कसोटी न म्हणता फक्त कोको कसोटी म्हणणार आहोत. आता पुढची कसोटी आहे बाकोबा. 2 आकृत्या बघा मुलांनो. इथे मी काय घेतलेले, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये कोन B हा कोन Q शी काय घेतला आहे, एकरूप घेतला आहे. आता आपण AB भागिले PQ या संगत बाजूंचं गुणोत्तर काढूया. AB भागिले PQ किती येते, 2/3. आणि दुसरा संगत बाजूंचं गुणोत्तर काढूया, BC भागिले QR. हे काय, BC भागिले QR ते किती आहे, 4/6 भाग द्या त्याला 2 बे 2 4 बे 3 6. म्हणजे या दोन संगत बाजूंची गुणोत्तर कशी आली, समान. मग त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR कुठल्या कसोटीने आपल्याला म्हणता येईल,
बाकोबा कसोटी. काय बाकोबा कसोटी आहे बघा. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये जर AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR असेल, या दोन बाजूंची गुणोत्तरं समान असतील आणि त्यांच्यामधला कोण B एकरूप कोण Q असेल, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये या दोन बाजूंची गुणोत्तरं समान असतील व त्यांच्यामधला कोण B हा कोण Q शी एकरूप असेल, तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR कुठल्या कसोटीने म्हणता येईल आपल्याला? बाकोबा कसोटी. आता तिसरी कसोटी आहे आपली बाबाबा कसोटी. बघा मुलांनो, दोन त्रिकोण दिसत आहेत, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये आपण AB भागिले PQ गुणोत्तर घेऊया. AB भागिले PQ किती आहे? 4/2 भाग द्या 2 दुणे 4 2 एके 2. पुढचं गुणोत्तर आहे संगत बाजू BC छेद QR. BC छेद QR किती येते? 6/3 भाग द्या इथे 3 एके 3 3 दुने 6. तिसरं गुणोत्तर संगत AC भागिले PR 8/4. ते पण भाग दिल्यावर किती येईल? 2/1. आता ही तिन्ही गुणोत्तरं कशी आली रे? समान. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल? AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. असं जर असेल तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR कुठल्या कसोटीने आपल्याला म्हणता येईल? बाबाबा समरूपता कसोटी. परत एकदा बघा, जेव्हा दोन त्रिकोणामध्ये संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात, जेव्हा दोन त्रिकोणामध्ये संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात, तेव्हा ते दोन त्रिकोण बाबाबा कसोटीने परस्परांशी समरूप येतात. याच्यावर आधारित 1.3 संग्रह आहे, तो तुम्हाला सहज करता येईल. या जर कसोट्या समजल्या तर कसोट्या पुन्हा पुन्हा वाचा आणि लिहून काढा. आता पुढचं एक महत्त्वाचं प्रमेय आपल्याला बघायचं आहे मुलांनो, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय काय आहे ते? प्रमेयाचं विधान बघा. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आता मी इथे दोन त्रिकोण घेतले, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. ते त्रिकोण कसे आहेत बघा बरं. ते दोन त्रिकोण कसे आहेत? समरूप. म्हणून मी लिहिले त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर. संगत बाजू ABची संगत बाजू PQ, ABचा वर्ग भागिले PQचा वर्ग. जर त्रिकोण ABC त्रिकोण PQRशी समरूप असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर. आता जर आपण बाजू BC घेतली तर तिची संगत बाजू काय येणार आहे? QR. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल? BCचा वर्ग भागिले QRचा वर्ग. एखाद्याने संगत बाजू AC घेतली तर हेही लिहिता येईल आपल्याला ACचा वर्ग भागिले PRचा वर्ग. बघा जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर. यावर आधारित सराव संच 1.4 आहे. हे प्रमेय जर तुमच्या विधान चांगलं लक्षात आलं असेल तर तुम्हाला ती उदाहरणं करता येतील.